आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित या अभिवादन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आपल्यामध्ये आलेले भारत देशाचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहोळजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, आशिष शेलारजी, भरत शेठ गोगावलेजी, अदितीताई तटकरे, या आपल्या स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, मंचावर उपस्थित प्रवीणजी दरेकर, धैर्यशीलजी पाटील, प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालडी, विक्रांत ठाकूर, आज जगदीशजी कदम, त्रिंबकजी पुरोहित, ज्यांना आपण पुरस्कार दिला ते उदयसिंहजी होळकर, सुधीरजी थोरात, संजयजी कुलकर्णी, ज्यांनी संपूर्ण दुर्ग पादक्रांत केले असे पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला, जगभरातनं इतिहासाचे पुरावे मिळवून ज्यांनी हा इतिहास समजून घेतला आणि त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन दोन्ही केलं, ते भारताचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा या ठिकाणी आलेले आहेत। ते केवळ गृहमंत्री म्हणून आलेले नाहीत, तर छत्रपती शिवरायांचे सेवक म्हणून आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। मगाशी रघुजी राजे आंग्रेंनी अतिशय योग्य सांगितलं की छत्रपती शिवराय आमचे दैवत का आहेत, तर ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये या हिंदुस्थानात मोगलाई होती, कुतुबशाही होती, आदिलशाही होती आणि या देशातले राजे आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी भंग पावत होते, मोडकळीस येत होते, लढून लढून संपत होते आणि असं वाटत होतं की या परकीय आक्रमकांचं राज्य कधीच संपणार नाही, एक अंधकार तयार झाला होता, कधीच पहाट होणार नाही असं वाटत होतं। त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी सूर्य उगवला आणि त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली। अरे छत्रपती नसते तर तुम्ही आम्ही कोणीच या ठिकाणी नसतो आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत। त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत, देव देश आणि धर्माचं कार्य करू शकतो आहोत। आमच्यातलं ते तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं।